आणि आपण थेट शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जातोय। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करतील थोड्याच वेळात। खरतर एकच पक्ष जो पक्ष दुभंगला गेला त्याच्या दोन शिवसेना झाल्या, त्यामुळे आज मेळावे सुद्धा दोन होत आहेत। अन्यथा एक पक्ष एक नेता एक आवाज हे समीकरण 2022 पर्यंत शिवसेनेच्या बाबतीत अखंडित होतं। यावेळचा मेळावा दोनही शिवसेनांसाठी महत्त्वाचा का आहे तर महानगरपालिका निवडणुका अगदी तोंडावरती आल्या। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दोनही नेते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपापल्या कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देतात, दिशा कशी दाखवतात आणि पक्षाची भूमिका कशी स्पष्ट करतात याकडे लक्ष असेल। काल जेव्हा टीजर किंवा पोस्टर्स दोनही शिवसेनांकडनं जारी करण्यात आले तेव्हा एक गोष्ट त्यात कॉमन होती, ही बाब होती हिंदुत्वाची। ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा हिंदुत्वाची हाक दिली तर शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा हिंदुत्वावरती भर दिलेला होता। सध्या राजकीयदृष्ट्या विचार केला तर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आगामी निवडणूक ही करो या मरोची निवडणूक असणार आहे। गेली 25 वर्ष सलग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेवरती आहे आणि अर्थातच एखाद्या राज्याच्या सत्तेइतकीच महानगरपालिकेची ही निवडणूक दोनही शिवसेनांसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते।